उदाहरण तुमच्या पुढं आहे बघा. टोपल्यात नुसत्या कांड्या उरल्या आहेत आणि कसलं खाते बघा ही शेळी. काही नाही बघा, शेळ्या फक्त माझाटून टाकू नका तुम्ही हातानं. सांगायचा उद्देश हाच आहे माझा. कारण बऱ्याच जणांचा विषय येतो की बंदिस्त शेळी पालन म्हणलं की चारा खूप जास्त प्रमाणामध्ये लागतो, वेगवेगळे चारे करावं लागत आम्हाला, आणि असं तसं काही नाही. 100% बघा, आता हे टोपलं भरून टाकलं होतं पूर्ण 4G बुलेट पार केलेल्या शेळ्यांनी खाऊन. तर बघू शकता संपूर्ण 4G बुलेट नेपेर खाल्लेला आहे. सकाळी आपलं तेव्हा तिथे दिसत असेल तुम्हाला ज्वारीचं गोळे बाहेर, ते ज्वारीचं गोळे खाऊन पाणी पेरल्या होत्या सकाळी. आणि आता मस्तपैकी 4G बुलेट नेपियर झालं. आणि दिवस मावळाच्या टायमाला म्हणजे 4 ते 5 वाजता तुरीचं गोळी आणि हरभऱ्याचं गोळी मिक्स किंवा कडवा असेल तर कडवा टाकू शकता. झालं 2-4 चाऱ्यावरती 1 नंबर शेळी पालन. सकाळी उठलं कॅल्शियम 5 लाईन लास्ट वेटचं. आता उद्यापासून शार्को फेरायला चालू करणार आहे. आणि खुराकामध्ये गहू आणि सोयाबीन मस्तमध्ये मिनरल मिक्सर थोडंसं मिक्स करायचं आणि द्यायचं त्यांना. हळद वगैरे मिक्स केलं तर चांगलीच गोष्ट आहे. शक्यतो हळद तुम्ही पावसाळ्यामध्ये मिक्स करा, कारण रोगराई म्हणजे शेळी लवकर प्रतिकारशक्ती वाढते. शेळीच्या अंगामध्ये हळद वगैरे वापरण्यात सांगायचा उद्देश हाच आहे. तुम्ही बघू शकता आता फक्त कांड्या 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 उरल्यात बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, शेळीच्या पोटामध्ये जास्त आणि उकिरड्यामध्ये कमी गेलं पाहिजे. नाहीतर असं होतंय काय, शेळीच्या पोटात कमी आणि उकिरड्यामध्ये जर जास्त गेलं तुमचं तर मग शेळी रिझल्ट भेटत नाही. कारण की मेन जो चारा खाल्ला पाहिजे ते चारा शेळ्या खाली टाकून देतात, ते जाते उकिरड्यामध्ये आणि नुसता पाला जाते शेळीच्या पोटात. त्याच्यामुळे होतंय काय, शेळी दिसायला दिवसभर खाऊन तंदुरुस्त दिसते, सकाळी पूर्ण खपाटी झाल्यासारखं होते. सांगायचा उद्देश हाच आहे की तेवढं पण का जास्त हे करायची गरज नाही. बरेच जण काय हायड्रोफोनिक पर्यंतचा विचार करतात. काय संबंध हायड्रोफोनिक चाऱ्याचा ना आपला? 30 रुपये किलोची मका आणणार तुम्ही आणि मग ते खाऊ घालणार. चहापेक्षा कॅटली गरम करण्यात मजा नाही भाऊ शेळी पालनामध्ये. सांगायचा हाच उद्देश आहे माझा. कारण बघा आता हे जे आता खातायत आपल्या शेळ्या, आता बघा हे पूर्ण कांड्या विंड्या खाऊन पार करतात शेळ्या. 4 वैरणी सुक्या, 4 वैरणी आणि हिरव्या 4 वैरणी. सांगायचा उद्देश असा आहे, 4 सुके चारे 4 हिरवे चारे, विषय संपला. 1 नंबर शेळी पालन होतंय. फक्त भरडा आणि त्याला जोड द्यायची भरड्याची, कॅल्शियमची, मल्टीव्हिटॅमिनची आणि आपल्या चाटण विटाची, हिमालयाच्या 32 पावडरची. विषय संपला. काही नाही. हे बघा, तुमच्या मनामध्ये जर शेळी पालन जर अवघड असेल तर तुम्हाला अवघड जाते. तुमच्या मनामध्ये जर शेळी पालन सोपं असेल तर तुम्हाला सोपं जाते. काहीच नाही. बऱ्याच जणांचा काय विषय आहे माहिती आहे का नाही, त्यांना काय वाटते 12 प्रकारचे चारे निर्माण केल्याच्या नंतर म्हणजे आपल्या शेतामध्ये लावल्याच्या नंतर शेळी पालन शेळी खाते किंवा शेळी सदृढ राहते. मान्य आहे, ही पण बरोबर आहे बरं का. हायड्रोफोनिकनं पण चांगले रिझल्ट भेटतात. चांगले नवनवीन जर चारे जर तुम्ही तुमच्या फार्ममध्ये तयार केले दिले तर चांगलीच गोष्ट आहे. पण मला काय म्हणायचं आहे, एवढ्या चाऱ्यावर पण शेळी पालन होत आहे. 4, 8, 10 4 चारे सुके, 4 चारे आपले हिरवे वगैरे गोळा केले तरी पण तुरीच्या गोळी खातात, हरभऱ्याचं गोळी, कडबा. 4G बुलेट नेपियर आहे तुमचा, दसऱ्यात घास, मेथी घास माझ्याकडे, पण ते पण नाही सध्या. फक्त मेथी घास 4G बुलेट आहे. अजून आपलं तुरीचं गोळी, ज्वारीचं गोळी, बस एवढ्यावरच आहे आपले शेळीपालन. 1 नंबर शेळ्या आहेत, गाभण शेळ्या आहेत. वरी पत्रेत असल्या उन्हाळ्यामध्ये मस्त पोट थंड हिरवा वगैरे खाऊन निवांत. काहीच नाही, शेळीपालन जरा सुद्धा अवघड नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल शेळी पालन अवघड वाटतंय तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. कारण कसं आहे, माझा एकच उद्देश आहे की मी जे माहिती सांगतोय स्वतःच्या अनुभवातून सांगतोय, जे मी स्वतः करतोय ते सांगतोय. मी स्वतः एवढाच चारा वापरते म्हणून मी तुम्हाला सांगतो की एवढ्या चाऱ्यावर शेळी पालन बंदिस्त होतंय. पण सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही चारे एवढे वापरचाल, युरिया खत वापरल्यानंतर काय रिझल्ट भेटणार आहे का? नाही. तुम्ही चारे एवढे वापरला, भलं शेणखत जरी वापरलं, हे जर तुम्ही जर औषध उपचार जर नाही ठेवले तरी शेळी पालन तुम्हाला परवडणार नाही. तुम्ही कधी न्यूरोटॉनिक वापरले नाही, कधी तुम्ही मल्टीस्टार वगैरे असं न्यूरोकाइंड वापरले नाही, शार्को फेरॉल वेट, ह्या गोष्टी जर आपल्या फार्ममध्येच कंपल्सरी ठेवत चला. काय नाही, जास्त ताण घेऊ नका. शेळीपालन अगदी सोपा आहे, माझ्यावर विश्वास ठेवून चला तुम्ही फक्त. कारण की बघा, मी जे नियोजन करतोय ते मी तुम्हाला नियोजन सांगतोय. आणि आता पूर्ण ज्यावेळेस आपला फार्म कंप्लीट होईल त्यावेळेस नक्की तुम्ही मला फार्मवरती भेट द्यायला या, काहीच अडचण नाही. मिरगाच्या वेळेस जून मे महिन्याच्या नंतर तुम्ही फार्मवरती भेट द्यायला या. इथं बघा चाऱ्याचे नियोजन बघा, शेळ्यांचं कसं संगोपन केलं जातं, काय काय मी औषध उपचार ठेवलेले आहेत, ह्या सर्व गोष्टी जाणून घ्या तुम्ही. आणि मुळात महत्त्वाचं, चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.